मोटोरोलाने त्यांचा नवीन बजेट मिड रेंज फोन लॉन्च केलाय. G77 या फोनचं स्वस्तातलं व्हर्जन G77 पॉवर आज लॉन्च करण्यात आलाय. याचे स्पेसिफिकेशन्स खरं तर कंपनीने कालच जाहीर केले होते, त्यामुळे किंमत किती असणार हाच एक मुद्दा राहिला होता, जो आज रिव्हील झालाय. 25,999 रुपयांना हा फोन लॉन्च करण्यात आलाय आणि बँक ऑफर्स सोबत तो आणखी स्वस्त मिळतोय. खरं तर आजच्या काळात या प्राइस पॉइंटला फोन्समध्ये बरेचसे कॉम्प्रोमाइजेस पाहायला मिळत आहेत. मोटोनेही तेच केलं आहे का? काय काय फीचर्स दिलेत आणि त्यानुसार हा फोन व्हॅल्यू फॉर मनी वाटतोय का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाईन पासून. मोटोच्या फोनचं डिझाईन हे बऱ्यापैकी सेमच असतं. याचंही काही फारसं वेगळं नाहीये. मागच्या बाजूला व्हीगन लेदर फिनिशिंग आहे. डिस्प्ले या फोनमध्ये फ्लॅट देण्यात आलाय. बऱ्याच लोकांची तक्रार असते की मोटो नेहमी क्वाड कर्व डिस्प्ले देतं. त्या लोकांसाठी ही चांगली गोष्ट आहे. कोड्स आणि बटन्सचं बोलायचं झालं तर उजव्या बाजूला पॉवर की आहे, त्यामध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर दिलाय. म्हणजे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर नाही मिळत. व्हॉल्यूम रॉकर्स पण त्याच बाजूला आहेत. लेफ्ट साइड क्लीन आहे. त्या बाजूला सिम कार्ड ड्रॉवर मिळतो. यामध्ये पाहिलं तर मेमरी कार्डसाठी देखील स्लॉट आहे. म्हणजे वेगळा नाही, पण एक सिम आणि एक मेमरी कार्ड तुम्ही टाकू शकता. आणि खालच्या बाजूला स्पीकर्स, चार्जिंग पोर्ट सोबतच एक 3.5 हेडफोन जॅक देखील मिळतोय. म्हणजे मेमरी कार्ड स्लॉट, हेडफोन जॅक, फुल नॉस्टॅल्जिक वाइब्स यायला लागल्यात. एनिवे, सेफ्टीसाठी फोनला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळालंय. वॉटर डस्ट प्रोटेक्शनसाठी IP64 रेटिंग आहे आणि डिस्प्लेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन मिळालंय. सो एकदम मजबूत असा हा फोन आहे. पडला वगैरे तरी टेन्शन नाही. बाकी फोनमध्ये मोठी बॅटरी असल्यामुळं वजन 200 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. पण वेट डिस्ट्रीब्युशन चांगलं केल्यामुळं इन हँड फील चांगला येतो. वापरताना फोन तेवढा जड वाटत नाही. डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर AMOLED डिस्प्ले मिळत नाहीये. 6.7 इंच मोठा FHD प्लस LCD डिस्प्ले मिळतोय. खरं तर AMOLED डिस्प्ले अपेक्षित होता, पण असो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे आणि पीक ब्राईटनेस 1050 निट्स आहे. सो बाहेर डायरेक्ट सनलाईटमध्ये थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकी डिस्प्लेमध्ये कलर बूस्ट टेक्नॉलॉजी आणि वॉटर टेस्ट सपोर्ट असे फीचर्स आहेत. वॉटर टेस्ट सपोर्टमुळे तुमचे हात थोडेफार ओले देखील असले तरी देखील तुम्ही फोन वापरू शकता. ऑडिओसाठी डॉल्बी एटमॉस आणि हायरेज ऑडिओ सपोर्ट असणारे स्टिरिओ स्पीकर्स देखील देण्यात आलेत. प्रोसेसरचं म्हणाल तर MediaTek Dimensity 6400 चिपसेट दिलाय. मिड रेंज सेगमेंट मधला बऱ्यापैकी ट्रस्टेड आणि चांगला असा प्रोसेसर आहे. लाईट गेमिंग आणि थोडंफार मल्टीटास्किंग आरामात करू शकतो. बाकी LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज दिलंय, सो प्रोसेसिंग चांगलं होईल. अगदी फ्लॅगशिप लेवलचं नसलं तरी डेली यूजसाठी चांगलंच आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत थोडीशी डिसअपॉइंटमेंट होऊ शकते. म्हणजे Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय, त्याचा विषय नाही. पण अपडेट्स मात्र Androidसाठी 1 वर्षाचेच प्रॉमिस केलेत. सिक्युरिटी अपडेट्स मात्र 3 वर्षाचे मिळतात. बाकी मोटोचे AI फीचर्स आहेत, मोटोचे जेस्चर्स आहेत, सेफ्टीसाठी थिंक शील्डचं लेयर दिलंय. शिवाय मोटोरोलाचा फोन आहे त्यामुळे UI एकदम क्लीन असणार आहे. कोणतेही ब्लोटवेअर्स किंवा जाहिराती यात दिसणार नाहीत. कॅमेऱ्याच्या बाबतीत बजेटच्या मानाने चांगला सेटअप दिलाय. मागच्या बाजूला मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये सोनी लाइटिया 600 लेन्स देण्यात आली आहे. बऱ्यापैकी रेप्युटेड अशी लेन्स आहे. दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, ज्यामध्ये अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. फोटो व्हिडिओची क्वालिटी बजेटच्या मानाने चांगली आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्यांनी 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग पॉसिबल आहे. मेन कॅमेऱ्याला तरी किमान 4K रेकॉर्डिंग द्यायला हवं होतं, पण असो. बाकी कॅमेरा ॲपमध्ये वेगवेगळे मोड्स आणि नवीन AI फीचर्स दिलेत. बॅटरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तब्बल 7000 mAh एवढी मोठी बॅटरी यात दिली आहे. ही बॅटरी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंग स्पीड थोडं आणखी चांगलं देऊ शकता आलं असतं. कारण या चार्जिंग स्पीडने 7000 mAh बॅटरी चार्ज करायला 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण ठीक आहे, 33 वॉटचा चार्जर बॉक्समध्ये मिळतोच आहे. बाकी मोठी बॅटरी आहे म्हणून 6 वॉट रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही दिलंय. सो तुम्ही तुमचे हेडफोन्स किंवा दुसरा फोन याने चार्ज करू शकता. आता येऊया मेन मुद्द्याकडे, व्हेरियंट्स आणि किंमत. मोटोने या फोनचा एकच व्हेरियंट लॉन्च केलाय. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय. या व्हेरियंटची किंमत 26,000 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सध्या बँक डिस्काउंटमध्ये तुम्हाला यावर 2,000 रुपयांची सूट मिळेल आणि मग इफेक्टिव्हली तुम्ही हा फोन 24,000 खरेदी करू शकता. मग अंडर 25 रेंजमध्ये हा फोन चांगला आहे का? याचं उत्तर खरं तर तुमच्या गरजेवर डिपेंड आहे. सध्या मेमरीच्या क्रायसिसमध्ये इतर कंपन्यांप्रमाणेच मोटोने देखील या फोनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग केली आहे. पण त्याच वेळी प्रॉब्लेमचे सोल्युशन्स देण्याचाही प्रयत्न केलाय. म्हणजे 8GB रॅम आहे, पण तुम्ही व्हर्च्युअल रॅम वापरून ती 16GB पर्यंत वाढवू शकता. स्टोरेज 128GBच आहे, पण SD कार्डच्या मदतीने तुम्ही तेही वाढवू शकता. डिस्प्ले AMOLED नाही दिला, पण FHD प्लस दिलाय. असे काही प्रयत्न मोटोने चांगले केलेत. पण तरीही 25,000 ही किंमत या फीचर्सना जस्टिफाय करत नाही. कारण आपण जर मोटोचेच आणखी फोन पाहिले तर त्यामध्ये जवळपास असेच फीचर आणखी कमी किमतीला मिळतात. म्हणजे मोटोचा G57 पॉवर पाहिला तर त्यात जवळपास
सेम सेटअप मिळतोय, जास्त चांगला प्रोसेसर मिळतोय आणि किंमत 21,000-22,000 एवढीच आहे. त्याचा पुढचा G67 पॉवर पाहिला तर त्यातही 22,000-23,000 सेमच सेटअप आणि चांगला प्रोसेसर मिळतोय. एकूणच Motoचा नवीन फोन म्हणजे नवीन पॅकिंगमध्ये जुनाच माल विकण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता फोन घ्यायचा की नाही हा निर्णय तुमचाच आहे. बाकी तुम्हाला हा फोन कसा वाटला आणि कंपन्यांच्या या कॉस्ट कटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि टेक्नॉलॉजीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.